हरिओम श्रीराम अहमदनगर। मी वनिता विरा पारडी उपासना केंद्रावरून बोलत आहे। तसे तर मला बापूचे शनोशनी अनुभव येतच राहते, पण आता हा एक अनुभव मी गुजरातला फिरायला गेली होती। गुजरातला फिरायला गेल्यानंतर आम्ही त्या महादेव टेकडीवर गेलो होतो। तिथे माझ्या मुलाची बॅग राहिली होती, त्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट सगळं होतं, ATM वगैरे सगळं तिथं सायंकाळ झाली होती। मग आम्ही वापस रूमवर आलो होतो। मग आता म्हणे बॅग गेली म्हणे। मी म्हटलं दादा बॅग गेली, त्याच्यात तुझे डॉक्युमेंट्स आहे, ATM आहे, सगळं काही आहे, आणि आता कसं होईल म्हटलं, रात्र झाली आहे। आणि मी आपल्या बापूला मनात स्मरत होती। मी बापूचा फोटो आपल्या सोबत घेऊन गेली होती की बा कोणत्याही कार्यक्रमाला गेलो की विघ्न आल्या नाही पाहिजे। विघ्न आलं म्हणजे आपला म्हणजे हाऊस सगळी म्हणजे याची वाली सगळी हे होऊन जाते ना। तर मी म्हटलं बापू आता कसं पूर्ण म्हटलं त्याचे काय डॉक्युमेंट्स आहे, त्याची बॅग आहे म्हटलं सगळं त्याच्यामध्ये, आणि आता कोण जाईल म्हटलं तेवढ्या लांब म्हटलं। तर क्षणातच ते माझे एक जावई काय म्हणते, ते केमिकल्स इंजिनियर आहे, त्यांच्याकडे आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो गुजरातला। त्यांनी काय म्हटलं थांबा म्हणे, तुम्ही घाबरा नको म्हणे, मी जाते म्हणे तिथे म्हणे। आम्ही म्हटलं बापरे, आश्चर्यच केलं बापूंनी। तर गेल्यानंतर तिथे सगळी दुकानं बंद झाली होती, अंधार होता काळा किट्ट। तर तो एक जण उभा राहिला आणि काय म्हणते त्या माणसाने बा दुकान बंद करून तुमच्या बॅगला हात नाही लावलाय आणि तो तसाच आपल्या घरी गेलेला आहे। कारण ते सागरचं पूर्ण हे होतं, तिथे कोणी राहत नव्हतं रात्रीचं वगैरे। तर म्हणते अच्छा म्हणते जाऊ द्या, उद्या जाऊ म्हणते। तर तो माणूस काय म्हणते, दे बापूचीच कृपा की म्हणते थांबा म्हणते, तुम्हाला म्हणते त्याच्या घरी नेतो म्हणते। त्याच्या घरी घेऊन गेली तेवढ्या रात्री, आणि तो तेवढ्या रात्री टार्च घेऊन आला आणि त्यांनी ती बॅग आणली म्हणे। तुमची बॅग म्हणजे आम्ही हातही नाही लावला म्हणे, काही काढलं पण नाही म्हणे। मग त्यांनी बॅग घेऊन आल्यानंतर सगळेजण म्हणे की बा म्हणे पा म्हणे तिच्या बापूच्यामुळेच पा म्हणे, ती म्हणत होती म्हणे की माझा बापू आणेनच बा माझी बॅग। मी बापूला नेहमी म्हणायची की बापू मला फिरायला आली आहे, पण विघ्न आल्या नाही पाहिजे, तुम्ही सांभाळले पाहिजे माझं विघ्न सगळं काही। तर बापूंनी खरंच ती बॅग आली आणि बापूंनी माझं ते विघ्न सांभाळलं। तसं तर माझा बापू शनोशनी माझं विघ्न सांभाळते आणि माझ्या सोबतच राहते। मला एवढं हे हिंमत वाटते की आता मला ह्या कलयुगामध्ये आपलं पुण्य समजतो आणि आपल्या बापू सोबतच राहील। श्रीराम हो अहमदनगर।